सत्ताधारी भाजप आणि शिवसेनेतला संघर्ष सातत्याने समोर येतोय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे विश्वासू मंत्री गणेश नाईकांनी थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना फैलावर घेतलं। एकनाथ शिंदेंना लॉटरी लागली होती, परंतु कमावलेलं टिकवता आलं पाहिजे असं म्हणत गणेश नाईकांनी नव्या राजकीय वादाला तोंड फोडलं। शिंदेंवर टीका झाली म्हणून शिवसेनेचे अनेक नेते भाजपच्या विरोधात पेटून उठलेत। शिवसेना आणि भाजपातील वादाचा राजकीय तणाव महायुतीच्या एकजुटीवर परिणाम करेल का असाही सवाल उपस्थित केला जातोय। परंतु गणेश नाईक नवी मुंबई सोडून सतत एकनाथ शिंदेंच्या ठाणे शहरात का जनता दरबार घेतायत? गणेश नाईकांच्या शिंदेंवरील आरोपानंतर शिवसेना इतकी का खवळली आहे? शिंदे नाईक या वादाचा महानगरपालिका निवडणुकीवर परिणाम होणार का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घ्यायची आहेत। नमस्कार, मी आतिक आणि तुम्ही पाहताय मुंबई तक। तर वाद सुरू झाला तो वनमंत्री गणेश नाईकांच्या पालघरमधील एका वक्तव्यामुळे। स्टेजवर एकनाथ शिंदेंचा उल्लेख झाला आणि गणेश नाईक सुसाट सुटले। सर्वांसमोर बोलताना ते म्हणाले, एकनाथ शिंदेंना लॉटरी लागली याचा आनंद आहे, पण कमावलेलं टिकवता आलं पाहिजे। किती कमावलं, कसं कमावलं आणि कसं टिकवलं यावर जनसामान्यांची नजर असते। कुणाच्याही ध्यानीमनी नसताना एकनाथ शिंदेंना मिळालेल्या मुख्यमंत्री पदाचा उल्लेख गणेश नाईक करत होते, तर त्याच वेळी शिंदेंना जे मिळालं ते त्यांनी टिकवलं का असाही सवाल नाईकांनी उपस्थित केला। पण नाईकांची हीच टीका शिवसेना नेत्यांच्या जिव्हारी लागली आहे। एकनाथ शिंदेंचे विश्वासू आणि ठाण्याचे खासदार नरेश म्हस्केंनी थेट नाईकांच्या वयावरून टीका केली। गणेश नाईकांचा आता वय झालंय, वयोवृद्ध झाल्यामुळे ते अशी विधानं करतायत। एकनाथ शिंदे बाहेर पडले म्हणूनच ही सत्ता मिळाली, त्यामुळे लॉटरी कुणाची लागली हे तुम्ही समजून घ्या असं म्हणत म्हस्केंनी नाईकांवर पलटवार केला। तर गणेश नाईकांना मुकेश अंबानी यांच्यामुळे पालकमंत्रीपद मिळालं असं म्हणत विजय चौगुलेंनी दंड थोपटले। एकनाथ शिंदेंवर केलेल्या टीकेनंतर शिवसेनेने जे उत्तर दिलं त्यावर गणेश नाईक हे काही शांत बसलेले नाहीयेत। नरेश म्हस्के आणि विजय चौगुलेंच्या टीकेवर बोलताना ते म्हणाले, वयाचा आकडा हे एक कारण आहे। जो कार्यक्षम असतो तो कायम दिसतो आणि भविष्यातही ते आम्ही दाखवून देऊ असं म्हणत नाईकांनी अब ये लढाई लंबी चलेगी असा सूर आवळला। एकनाथ शिंदे आणि गणेश नाईक यांच्यातला वाद महाराष्ट्राला काही नवीन नाहीये, पण तो वाद आता अचानक का सुरू झालाय या प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न आम्ही केला। तर वनमंत्री झाल्यापासून गणेश नाईक हे नवी मुंबई सोडून एकनाथ शिंदेंचं प्रभाव क्षेत्र असलेल्या ठाणे शहरात जनता दरबार घेत आहेत। भाजपच्या पक्ष संघटनेला आणि कार्यकर्त्यांना बळ देण्याचं काम नाईक हे सातत्याने करतायत। याच कारणावरून शिवसेनेचे अनेक नेते नाराज असल्याचं सांगितलं जातं। पण गणेश नाईकांच्या ठाण्यातील जनता दरबाराचं कारण सापडतं ते लोकसभेच्या निवडणुकीमध्ये। लोकसभेच्या निवडणुकीवेळी भाजपने ठाण्याची जागा मागितली होती। तेव्हाचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा ठाण्याच्या जागेवर दावा ठोकला होता। भाजपला ठाणे मिळालं तर याच जागेसाठी गणेश नाईक आग्रही होते, मात्र एकनाथ शिंदेंनी दिल्लीश्वरांशी चर्चा करून ठाणे पदरात पाडून घेतलं आणि जिंकूनही आणलं। याच गोष्टीमुळे गणेश नाईक हे एकनाथ शिंदेंवर नाराज असल्याचं सांगितलं जातं। पुढे विधानसभा निवडणुकीत दोन्ही नेत्यांमधील संघर्ष मिटेल असं अनेकांना वाटत होतं, परंतु झालं उलटच। एरोलीतून भाजपची उमेदवारी मिळालेले गणेश नाईक बेलापूरमध्ये मुलगा संदीप नाईकांच्या उमेदवारीसाठी आग्रही होते। त्यासाठी भाजपने विद्यमान आमदार मंदा म्हात्रेंचं तिकीट कापण्यास नकार दिला। परिणामी शरद पवार गटाकडून निवडणूक लढावी लागलेल्या संदीप नाईकांना केवळ 377 मतांनी निसटता पराभव स्वीकारावा लागला। पण याच निवडणुकीत शिवसेनेचे बंडखोर आणि अपक्ष उमेदवार विजय नाहटा यांनी 19,646 मतं मिळवली। विजय नाहटा हे एकनाथ शिंदेंचे विश्वासू नेते मानले जायचे, मग त्यांनी अपक्ष निवडणूक लढून नाईकांचा पराभव केला का असाही सवाल उपस्थित केला गेला। याशिवाय नाहटांना ठाण्यातून बळ मिळाल्याची चर्चाही तेव्हा राजकीय वर्तुळात रंगलेली। विधानसभा निवडणूक जिंकल्यानंतर मुख्यमंत्री झालेल्या फडणवीसांनी गणेश नाईकांना थेट मंत्रिमंडळात घेतलं। महत्त्वाचं वन खातं तर दिलंच, याशिवाय शिंदेंच्या ठाण्यालगत असलेलं पालघर जिल्ह्याचं पालकमंत्रीपद सुद्धा नाईकांना दिलं। एकनाथ शिंदे राज्याचे मुख्यमंत्री असताना गणेश नाईकांचं राजकीय खच्चीकरण सुरू आहे असा आरोप अनेकदा करण्यात आला होता। त्यामुळे मंत्रिमंडळात सोबत असूनही गणेश नाईक आणि एकनाथ शिंदेमध्ये संघर्ष होण्याची शक्यता ही सर्वात जास्त होती। दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे महानगरपालिका निवडणुकांचा आणि त्यामागच्या स्थानिक राजकारणाचा। नवी मुंबई महापालिकेवर नाईकांच्या रूपात भाजपचं एक हाती वर्चस्व आहे, मग ठाण्यात कूच करायची रणनीती भाजपने आखल्याचं सांगितलं जातं। म्हणूनच गणेश नाईक सातत्याने ठाण्यात जनता दरबार घेत पक्षाचा विस्तार करताना दिसतात। पालिका निवडणुकीपूर्वी जागा वाटपामध्ये आघाडी घेणं, बार्गेनिंग पॉवर वाढवणं आणि त्या माध्यमातून शिवसेनेवर दबाव तंत्र वापरण्याचा गणेश नाईकांचा प्लॅन असल्याची चर्चा राजकीय वर्तुळामध्ये आहे। या माध्यमातूनच जास्तीत जास्त जागा मिळवून राजकीय शक्ती वाढवण्याचा प्रयत्न भाजपचा असल्याचंही सांगितलं जातं। आता केवळ गणेश नाईक ठाण्यात राजकीय प्रभाव वाढवतायत का, तर हे पूर्ण सत्य नाहीये।
नवी मुंबई, बेलापूर, ऐरोली आणि लगतच्या भागांमध्ये शिवसेनेची मोठी ताकद आहे. शिवसेना फुटल्यानंतर एकनाथ शिंदेंनी याच भागातील अनेक नेत्यांना सोबत घेतलेलं होतं. 2015 मध्ये नवी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक झाली, त्यावेळेला शिवसेनेचे 38 नगरसेवक निवडून आलेले होते. त्यामुळं याच गटाला ताकद देत पालिकेवरती भगवा फडकवण्यासाठी शिवसैनिक कामाला लागल्याची चर्चा असते. गणेश नाईक आणि एकनाथ शिंदे यांच्यातला राजकीय वाद फार काळापासून कायम आहे, परंतु आताच्या वादाचं निमित्त हे महानगरपालिका असल्याची चर्चा आहे. त्यामुळे यावर महायुती म्हणून कसा तोडगा काढला जाणार, एकनाथ शिंदे संयमी भूमिका घेणार की संघर्ष करणार, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या प्रकरणात काय भूमिका घेणार हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, तुमची मतं काय आहेत हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी मुंबई तकच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.